मानिना पुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळ देह नाही न पडे या बाही काळा हाती तुका म्हणे पोट धालेची न धाय खादलेची खाय आवडीने धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम मस्तक हे पाया भरी मस्तक हे पाया भरी मस्तक हे पाया भरी मस्तक हे पाया भरी या करी संताचा वार करी संताचा वार करे संताचा वार करे संचित राहिलीसे प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती संत श्रेष्ठ थोडा आवाज द्या जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सेवेसाठी निवडलेला हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना आपल्या जीवनामध्ये सेवा भक्ती घडत असताना आपल्या संचिताला धन्यता देतात। अर्थात पूर्व आयुष्यामध्ये आणि पूर्व जन्मामध्ये केलेली कर्म त्याला संचित म्हणून महाराज संबोधतात आणि महाराज म्हणतात ती कर्म चांगली असावी ते संचित माझं चांगलं असावं म्हणून आज राहिलीसे प्रीत तुझे नामी देवा तुझी सेवा भक्ती नामस्मरण त्या कारणानेच मला घडतं आहे आणि भविष्य काळामध्ये आता मला माझ्या उद्धाराची काळजी राहिलेली नाही धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती महाराज म्हणतात मला मृत्यूचंही भय माझ्या समोर उरलेलं नाही संत महात्म्यांच्या संगतीमध्ये आता आम्ही ब्रह्मरसाचं सेवन करू आणि सर्व काळ त्या आनंदामध्ये निमग्न राहू असाही संकल्प महाराज या ठिकाणी करतात आणि हा भक्तीचा ब्रह्मानंद उपभोगत असताना महाराज म्हणतात त्यात आम्ही तृप्तता अनुभवत नाही आम्ही कायम अतृप्तच आहोत तुका म्हणे पोट धालेची न धाय खादलेची खाय आवडीने विढाला विठला 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 खडके वाके तालुका राहता जिल्हा अहिल्यादेवी नगर
यादव पाटील परिवार, या परिवाराच्या मातोश्री वैकुंठवासी सौभाग्यवती शांताताई संजय पाटील यादव यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज साजरं केलं जात आहे. या परिवाराचे प्रमुख आणि त्यांचे पती श्री संजय तुकाराम पाटील यादव, मातोश्री शांताताई यांनी आपल्या आध्यात्मिक साधनेनं खऱ्या अर्थाने एक सुपुत्र वारकरी संप्रदायाला दिलाय आणि ते सुपुत्र म्हणजे श्री हरिभक्तीपरायण विकास संजय यादव महाराज, अर्थात आपले विकासजी महाराज यादव. या परिवारातील श्री ज्ञानेश्वरजी यादव, त्याचबरोबर त्यांच्या मुली सौभाग्यवती माधुरी सुनील पाटील कोल्हे, सौभाग्यवती वर्षाताई रवींद्र धनवटे आणि इतर सर्व त्यांचा या कुटुंबातील सगळे भाऊ, त्यांची मुलं, सुना, मुली, नातवंड सर्वजण आज श्रद्धापूर्वक अंतकरणानं वैकुंठवासी सौभाग्यवती शांताताई यांचं पुण्यस्मरण साजरं करताय. या निमित्तानं मोठ्या संख्येनं वारकरी संप्रदायातील आमची सगळी गुरुबंधू, आदरणीय महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, आमची गुणीजन मंडळी, भजनी मंडळातील सर्व प्रमुख मंडळी, खडके वाके आणि अनेक गावची भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. विशेषत्वानं ज्यांच्याकडून आपण सुंदर असं गायन, भजन, कीर्तनाच्या प्रारंभीच ऐकलंय ते भजन सम्राट वारकरी भूषण महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी, रोहिदासजी महाराज जगदाळे, त्याचबरोबर आमचे गायनाचार्य, आपल्या भागाचंच भूषण असलेले नकुल महाराज जाधव, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले विकास महाराजांना ज्यांनी प्रारंभीच्या काळामध्ये अध्यात्माचं मार्गदर्शन केलं, धडे दिले, असे गोरक्षनाथजी महाराज काळे, अंगणगाव, तालुका येवला. त्याचबरोबर आपल्या भागातील अध्यात्म क्षेत्रातील सर्व प्रमुख मंडळी, त्यामध्ये हरिभक्तीपरायण भारत महाराज दावणे, हरिभक्तीपरायण बाबा महाराज मोरे, हरिभक्तीपरायण लाग गंगा, तालुका वैजापूर इथून आलेले गणेश महाराज मोरे, सोपान काका बाराहते, त्याचबरोबर या बाजूला उपस्थित आपल्या भागामध्ये अध्यात्माची अत्यंत मौलिक सेवा देणारे आपले गोरक्ष महाराज देठे, आमचे युवा सहकारी राहुल महाराज चेचरे, शिवा महाराज तांबे, देवराम महाराज आंभोरे, आमचे राहुल महाराज पोकळे, नारायणजी महाराज काळे, उत्तमजी महाराज गाडे, अमोलजी महाराज गाडे, आबा महाराज कोळसे, वाल्मिक महाराज कारले, मृदंगाची सेवा देणारे प्रसाद महाराज तरवडे, विक्रम महाराज शेळके, निवृत्ती महाराज घुगे. आपल्या भागामध्ये नव्या पिढीसाठी आता वारकरी घडवण्याचं, एक सुसंस्कृत पिढी घडवण्याचं एक मौलिक काम करणारे आमचे सहकारी संतोष महाराज दीक्षित, रोहित महाराज गुंजाळ, ज्ञानेश्वर महाराज एखंडे, दिगंबर महाराज बारसे. या निमित्तानं खरं तर कितीतरी मोठ्या संख्येनं ज्यांचा नामोल्लेख होऊ शकला नाही अशी आमची अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी असतील. त्या सर्वांनाच धन्यवाद देतो. ताईवर बरं असो, बसो. एखादी खुर्ची द्या त्यांना, थोडस खुर्ची घ्या आपण. नाही आहे ना खुर्च्या. भजनी मंडळ आस्तगाव, चोळकेवाडी, वाकडी, रांजणगाव, पाथरे, येवला, अंजनगाव, पिंपळस, केलवड, लोहारे आणि आमचे समस्त भजनी मंडळ खडके वाके, अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे अक्षय महाराज, हर्षद महाराज, बरं आमचे हर्षद महाराज, तुमचा घोटाळा झाल्यामुळे माझाही झालाय. अतिशय सुंदर मृदंगवादक आमचे सहकारी ते उपस्थित आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि आपल्या भागामध्ये आध्यात्मिक, सामाजिक सर्व सेवा कार्यामध्ये ज्यांचं विशेष मार्गदर्शन, सहभाग, सहकार्य आपल्याला मिळतं, अशा सौभाग्यवती नामदार शालिनीताई विखे पाटील इतक्या धावपळीमध्ये त्या उपस्थित आहे. त्याचबरोबर आमच्या सुवर्णाताई राजेंद्र विखे पाटील, त्या सुद्धा आवर्जून उपस्थित आहे. त्यांनाही मी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर माझ्या समोर बसलेले अनेक मान्यवर मंडळी,
विशेष करून पत्रकार आमचे युनुसभाई इनामदार आणि या गावातील परिसरातील सगळी पत्रकार मंडळी, आमच्या C9चे प्रमुख वार्ताहर आमचे युनुसभाई आहेत, त्यांना धन्यवाद देतो. सरपंच सोपान काका कासार असतील, आमचे तांबे महाराज असतील, माजी सरपंच भाऊसाहेब पाटील गाढवे असतील, या निमित्तानं आवर्जून उपस्थित आप्पासाहेब पाटील चोळके, बसून घ्या आता, आणि पाय लागतात एकमेकांना, बसून घ्या. नाही हे बरोबर नाही, बसा. विठाला या निमित्तानं बरीचशी मान्यवर मंडळी खरं तर माझ्या समोर आहेत. आपणा सर्वांच्याच वतीनं ही श्रद्धांजली वजा कीर्तन सेवा आपण करतो. आपल्या गावचे सरपंच सचिन भाऊ मुरादे, केलवड येथील भजनी मंडळाचे प्रमुख आमचे भाईजी असतील, सर्व प्रमुख मान्यवर आहेत. आणि आपण सर्वजण मिळून आज मातोश्रींना, शांताताईंना ही आदरांजली वाहतो. खरं तर या यादव कुटुंबियांवर गेल्या 2-3 वर्षामध्ये एक मोठं दुःख संकट येऊन उभं राहिलेलं होतं. कॅन्सर सारखा दुर्धर आजार या परिवारानं, संजय पाटील असतील, आमचे विकास महाराज असतील, या कुटुंबानं, मुली असतील, सगळ्यांनी अतिशय धावपळ केली. उपचाराचे अतिशय चांगले प्रयत्न केले, परंतु नाईलाजास्तव आजार पुढे पुढे वाढतच गेला. आणि मागील वर्षी त्यांनी आपल्या सर्वांचा, या कुटुंबियांचा आणि निरोप घेतला. त्यांच्या आजारपणाच्या काळामध्ये आपल्या सर्वांप्रमाणे मी सुद्धा काही वेळा येऊन भेटून गेलो आवर्जून, कारण त्या अतिशय धार्मिक होत्या. मला वाटतं विकास महाराजांकडे आज जे आपण पाहतो आणि या कुटुंबाकडे पाहतो, हा जो संस्कार त्यांना आलेला आहे, हा मातोश्रीकडनं, या वडीलधाऱ्या मंडळींकडनं यांच्यामध्ये आलेला आहे. अत्यंत विकास महाराज म्हणजे संप्रदायातील अतिशय सुस्वभावी, शांत, संयमी आणि आवडीनं सेवा करणारे. प्रवचन असेल, भजन कीर्तन असेल, अतिशय आवडीनं. संप्रदायातल्या वरिष्ठ वडीलधाऱ्या माणसांशी नेहमी नम्र वागणारे, आदरपूर्वक वागणारे, असे काही अनेक गुण त्यांच्या मला सातत्यानं दिसत आले या सगळ्या मंडळींशी. त्यामुळं तर एवढं मोठं नातं आहे. आज आपण पाहतो कीर्तनाला एक कीर्तनकार मिळणं अशक्य असतं. आज इथे आम्ही सगळे अनेक कीर्तनकार मंडळी आमची उभी आहे. आणि या सर्वांच्या आग्रहानं, विकास महाराजांच्या आणि आमच्या गुरुबंधूंच्या आग्रहानं मी उभा आहे. एरवी आमची कोणी कीर्तन करावं, कारण हा कार्यक्रम घरातलाच आहे. मीही या यादव कुटुंबियांशी आध्यात्मिक भावनेनं, अतिशय आपुलकीनं आमचंही नातं होतं. आणि म्हणून आज सगळी गुणीजन मंडळी असतील, गायक वादक आपल्या भागासह दूरवरून सगळी मंडळी उपस्थित झाली. भजनी मंडळी आली वेळ काढून. हा स्वभावाचा परिणाम आहे. आणि म्हणून आज शांताताईंना आदरांजली वाहत असताना मला असं वाटतं, त्या शरीर रूपानं आपल्यातून जरी अदृश्य असतील तरी त्यांच्या गुणांच्या रूपानं, सेवेच्या रूपानं त्या सदोदित आपल्या सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांना अन्नदानाची आवड. आम्हाला अनेक वेळा जीव घातलं त्यांनी, म्हणजे काय बोलायचं. खरं तर अशा सगळ्या आठवणी की त्या आठवणी शब्दात मांडणं कठीण असतं कधी कधी. आणि म्हणून कोणी वारकरी घरी आले, अतिशय छोटासा प्रपंच पण टापटीप प्रपंच, नीटनेटका, आवडीचा, आणि सेवेमध्ये कुठे कमतरता नाही, सेवेची अत्यंत आवड या सगळ्या कुटुंबाला. आणि पुढे आज विकास महाराजांनी, त्यांच्या सगळ्या कुटुंबांनी ती सेवा चालवलेलीच आहे. मला वाटतं ही जी सेवा विकास महाराज तुम्ही तुमचं कुटुंबीय करीत आहात. आजचा कार्यक्रम सुद्धा खरं तर आता निवडणुकीचा कालावधी आहे. उद्या महाराष्ट्रामध्ये मतदान विधानसभेसाठी होत आहे ना. अशा धांदलीचा कालावधी असताना सुद्धा इतक्या संख्येनं आपले ग्रामस्थ, पाहुणे, बाहेरगावून आलेली मान्यवर मंडळी, माता भगिनी, खुद्द वहिनी साहेबांच्या पाठीशी सुद्धा एवढी धावपळ. पण तुमच्या कुटुंबाविषयी, खडकेवाके गावाविषयी या सगळ्यांच्या मनामध्ये जे प्रेम आहे ते खरं तर दिसून येत आहे. आणि म्हणून केवढी सुंदर व्यवस्था तुम्ही केलेली आहे. नेहमीप्रमाणेच आपले गणेश भाऊ गाढवे यांचा भव्य दिव्य मंडप आहे. रवी भाऊ चौधरी यांची सुंदर साऊंड व्यवस्था आहे. इतर सर्व छायाचित्रकार असतील, पत्रकार असतील, त्यांची उपस्थिती आहे.
आणि म्हणून मातोश्रींना खऱ्या अर्थानं लवकर आपल्यातून जावं लागलं, याचं दुःख तुमच्या मनामध्ये राहणारच आहे. पण तरी ते दुःख सावरून आवरून त्यांची सेवा आता पुढे चालवणं ही खरी मुख्य आणि मूळ जबाबदारी आहे. कारण गेलेली व्यक्ती शरीर रूपानं कधी आपल्या सोबत परत येत नाही, पण विचार आणि संस्कार रूपानं आपण त्यांच्या सोबत कायम राहू शकतो. विचार संस्कारानं आपण जर आजही माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचाराशी संलग्न होऊन तुमच्या माझ्यासारखा सामान्य भाविक असेल, पण आपण प्रामाणिक त्या विचाराशी राहून वाटचाल करण्याचा प्रयत्न केला तर माऊलींच्या तुकोबारायांच्या सहवासातच असा समाधान आणि आनंद आपल्याला वाटतो. म्हणून आई वडिलांचा सुद्धा हा सहवास विचार संस्कार रूपानच आपल्याला पुढे चालवायचा असतो. तो तुम्ही निश्चित चालवाल याची आम्हाला विश्वास सर्वांना, याची खात्री आहे. आज जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग जो सेवेसाठी निवडलाय तो या दृष्टीनेच महत्वाचा आहे की महाराज म्हणतात, भविष्याच्या मृत्यूची मला चिंता नाही, वर्तमान काळात माझं जीवन जे चाललंय त्यात मी अत्यंत समाधानी आहे. मग याचं कारण काय? वर्तमानातलं जीवन माझं समाधानी आहे, भविष्यातलं मला कुठलं भय उरलेलं, मृत्यू आधी भय उरलेलं नाही. याचं कारण माझं संचित धन्य आहे. अभंगाचं पहिलं चरण. धन्य मी मानिना आपुले संचित, 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 धन्य मी मानिना आपुले संचित. राहिले से प्रीता तुझिया नामे, राहिले से प्रीता तुझिया नामे, धन्य झालो आता याची संदेह नाही, नाही धन्य झालो आता याची संदेह नाही. संचित राहिली से प्रीत तुझे नामे. वर्तमान काळाच्या वाटचालीचं समाधान आणि भविष्याची महाराज म्हणतात निवृत्त झालेली चिंता, याचं कारण काय तर माझं संचित धन्य आहे. असा सिद्धांत या अभंगातून महाराजांनी आपल्याला, मला वाटतं वर्तमान काळ स्थितीमध्ये समाधानाचा अनुभव येणं ही फार मोठी गोष्ट आहे. आपण आपल्या सेवेविषयी आपल्या वाटचालीविषयी समाधान असणं हे घडत नाही. या जगामध्ये याला त्याच्यासारखं व्हावं वाटतं, त्याला त्याच्यासारखं व्हावं वाटतं, त्याला त्याच्यासारखं. ओढाता नाही जीवनाची. निस्वष्टिशतम शती दशशतम लक्षम सहस्राधिपो लक्षेश क्षितिपालताम क्षितिपतिश्चक्रेशताम वांछति चक्रेश सुरराजताम सुरपतिर्ब्रह्मास्पदम वांछति ब्रह्मा शैव पदम हरि शिव हरिपदम ह्याशावधिको गता. वाटचाल थांबत नाही. स्वतः मध्ये खुश असणारी फार क्वचित माणसं आपल्याला भेटतील, स्वतःवर खुश. बाकी आपण खऱ्या अर्थानं दुःखी का होता, आपण स्वतःवरच नाराज आहोत. इतरांवर नाराज असणं हा दुय्यम भाग आहे. ती नाराजी तात्पुरती असते, इतरांवरची नाराजी मिटून जाते. पण स्वतःवरच जर नाखुश, काही माणसं म्हातारपणापर्यंत म्हणत राहतात मी तेव्हा त्या कामात जर गेलो असतो तर आता करोडपती झालो असतो. आता काय करायचं म्हणून, आता नाही ना त्यावेळेला तुम्हाला सुचलं नाही, तुम्ही त्या उद्योग व्यवसायात गेले, आता जे आहे त्याच्यात खुशी राहा. खरं म्हणजे आपल्याला जैसी स्थिती आहे तैशा परी राहे हे जे संतांचं सांगणं आहे ते आळशी करण्यासाठी नाही आहे. तुमच्या कष्टानं प्रयत्नांनी तुम्हाला जे प्राप्त झालंय त्याचं समाधान भोगण्यासाठी. चित्ती असो द्यावे समाधान, समाधान चित्ती असो द्यावे समाधान.
चित्ती असो द्यावे समाधान. ठेविले अनंती याचा अर्थ काही करूच नये, प्रयत्नवादी असू नये असा अर्थ नाही. प्रयत्नपूर्वक जी स्थिती प्राप्त झालेली आहे, प्रयत्नात कुठे कमतरता असेल तर जरूर प्रयत्न अधिक करा, पण प्रयत्न करूनही जी स्थिती प्राप्त आहे आता तिचा स्वीकार करा. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहा. किती अभंग आपल्या सर्व संतांचे. आणि म्हणून वर्तमानामध्ये परिस्थिती जी एकदा निर्माण झाली तिचा स्वीकार करणं हे शहाणपण आहे, आणि ते आपल्यापैकी अनेक जण दाखवतात. पण बऱ्याच वेळेला परिस्थितीचा स्वीकार आपण जर केला नाही, दुःख अंतःकरणामध्ये सदोदित राहतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना वर्तमान काळातलं समाधान व्यक्त करायचंय. भविष्य काळ हा महाराज म्हणतात, मरण माझे मरुणी गेले मज केले अमर. आता मला सर्वात मोठं भय असतं ते मृत्यूचंच आहे. या जगामध्ये अनेक प्रकारची भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपालात भयम, 9 प्रकारचं भय. पण सर्वात शेवटी सांगितलं काये कृतांतात भय. शरीराला काळाचं भय आहे. मग या काळाच्याही भयातून काळ गुलाम सलाम करी, तुक या घरी राबतो. पण हे कशामुळे? एक ध्यानात घ्या, माणसानं जर सुखाच्या काळामध्ये येणाऱ्या दुःखाच्या काळाची तरतूद करून ठेवली, ते दुःख त्याला वेदना देत नाही, त्याची तीव्रता कमी होते. बरोबर आहे की नाही? कबीरांचा दोहाच आहे, मी मनानं हे बोलत नाही, हा सिद्धांत कबीर महाराजांनी आम्हाला दिला. दुख में सुमिरण सब करे, सुख में करे ना कोय. जो सुख में सुमिरण करे तो दुख काहे को होय. विठाला दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना को. जो सुख में सुमिरन करे दुख काहे को होय कबीरा, दुख काहे को त्या मध्यमला पकडायला जरा थोडं विठ्ठल भजन. हे कीर्तन फार सोपं असतं. लोकांना वाटतं हे नामस्मरण करतात महाराज लोक. नाही नाही नाही, ते ऍडजस्ट करतात. ध्यानात नाही आलं तर विठ्ठल भजन घ्या, मूळ स्वरातून मध्यम काढायचा. आता यांना पटकन सापडतो, ते मूळ गायक आहे ना, हाडाचे प्रोफेशनल. माझ्यासारख्या थोडं सामान्य भजन म्हणणाऱ्याला मग ते थोडा गॅप घेऊन तो म शोधावा लागतो. विठाला पण महेश महाराज निदान शोधून सापडतो हेच बरं आहे. नाही तर बऱ्याच वेळेला काहींना म शोधायला गेलं त्याचा ध होऊन बसतो. आता हे तुम्हाला कळायचं नाही, हे इकडचं सगळं शास्त्र आहे. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय. दुःखामध्ये देवाची आठवण सगळे करतात. आपल्यामध्ये बसलेले भाग्यवान भाविक आहेत की जे सुख येवो दुःख येवो देवाला विसरत नाही. पण बहुतांशी बऱ्याच लोकांना दुःख आलं की देव आठवतो. कबीर महाराज म्हणाले, बाबा दुःख आल्यावर देव आठवणं ही भक्ती नाही, सुख असतानाच देव आठवणं म्हणजे दुःखाचा प्रभाव कमी करणं आहे. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये ज्यानं तयारी केलेली आहे ना, त्याला वर्तमान काळ आणि भविष्य काळ सुद्धा सुखाचा आहे. ज्यानं भूतकाळातच काही तयारी करून ठेवलेली आहे, भूतकाळातच तयारी. अर्थात कुठल्याही सेवेची कार्याची सुरुवात ही प्रारंभापासून. हे पहा, मुलांना मला ग्रामीण भागामध्ये वहिनी साहेब असं दिसून आलं की 9वी 10वीला मुलं गेली की मग पालकांचा खूप त्यांच्या मागे हट्ट सुरू होतो. आता तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला. आणि पहिल्या वर्गापासून मुलं शिकत असताना यांनी लक्ष दिलेलं नसतं. त्यांचे गुण किती आहेत, किंवा त्यांना काही पुस्तकं वेळेवर आपण आणतो का, त्यांना ट्युशन लावून देतो का, किंवा जे जे काही करणं गरजेचं आहे, अभ्यास करा म्हणतोय का, त्यावेळेला हे लक्ष देत नाहीत. म्हणजे बऱ्याच पालकांना, आपल्या खडकेवाके गावात तसं नसेल, पण बऱ्याच पालकांना आपला मुलगा किंवा मुलगी कितवीला आहे हेच ध्यान नसतं. कारण ब्रह्मानंदी लागली टाळी, अशा अवस्थेत ते जगत असतात. आणि मग मुलगा कितवीला आहे, मुलगी कितवीला आहे कसं कळावं? मला हे म्हणायचंय, एकदम 9वी 10वीला 11वीला लेकरं आली, त्यांच्यावर मग तुम्ही भार टाकता आणि मग त्यांची दमछाक होते लेकरांची
60% त्यांनी 90% एकदम मजल मारायची कशी वर्ष 2 वर्षात. आणि मग हे इकडे म्हणता नाही तू झालाच पाहिजे, तमक्या तात्याचा पोरगा डॉक्टर झालाय, तू झालाच पाहिजे, आता मार त्याला तात्याचे बरोबरी लावून. बरं खेड्यात हे फार तात्याचं हे झालं, नानाचं हे झालं. अरे तुम्ही ठरवा ना तुम्हाला काय करायचं. स्वतः आपली कॅपॅसिटी पाक, आपल्या खर्चाची कॅपॅसिटी, आपल्या अभ्यासाची कॅपॅसिटी, आणि मग त्याचा विचार करा. मुलांची आवड निवड पहा. पण एकमेकाच्या अशा पद्धतीची स्पर्धा, चुकीची स्पर्धा, मला असं वाटतं माणसानं आपल्या स्वतःच्या क्षमतेनुसारच अपेक्षा ठेवाव्या. विठाला विठाला काळ, मृत्यू यासारख्या भयाला सामोरं जायचं हे दुःख. तुकोबाराय म्हणाले आम्ही आमच्या जीवनामध्ये याजसाठी केला होता अट्टहास. पूर्वायुष्यामध्ये त्यासाठी अट्टहास केला. अट्टहास शब्दामध्ये सगळी आध्यात्मिक साधना दडलेली आहे. महाराजांनी जी वारी केली, महाराजांनी जे भजन केलं, जनसामान्याचं प्रबोधन केलं, अंधश्रद्धेतून लोकांना मुक्त केलं, जीवन जगण्याचा अत्यंत पवित्र मार्ग आणि श्रेष्ठ मार्ग दाखवला. धर्माचा खरा अर्थ आपल्याला त्यांनी समजावून सांगितला. महाराज म्हणाले वेदादी ग्रंथ आहेत, पण त्याचा खरा सारांश अर्थ जनहिताचा तो आम्हाला माहिती आहे. वेदाचा तो अर्थ, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. ठावा येरांनी वहावा भार माथा. या येर शब्दामध्ये महाराजांनी बऱ्याच जणांना एक त्यांची स्थिती जाणीव करून दिलेली आहे. विद्वान, ज्ञानी, पंडित स्वतःला म्हणवणारे, जे वेदांत जाणणारे, त्या सगळ्यांना म्हणाले बाबा तुम्ही फक्त अर्थ आणि त्याचा भार व्हा, पण खरा अर्थ आम्हाला कळतो. तुम्ही अभिमानाचा भार व्हा. सांगण्याचा अर्थ असा आहे, महाराजांनी लोक प्रबोधन केलं, महाराजांनी व्यसनमुक्तीचं काम, महाराजांनी अंधश्रद्धा मुक्तीचं काम, समाजातल्या जाती धर्मांना जोडण्याचं काम महाराजांनी केलं. सर्व वारकरी संतांनी एक काम केलं. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्यक्ष नुसतं प्रबोधन करून त्यावेळी थांबले नाही, तर पंढरीमध्ये गेल्यानंतर श्री संत गोरोबा काका, श्री संत सावता महाराज, श्री संत सेना महाराज, नरहरी महाराज, चोखामेळा, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई जनाई, असे कितीतरी संत, नामदेवराय, मिळविली माती वैष्णवांची, वैष्णवांची मिळविली माती वैष्णवांची, मिळविली माती वैष्णवांची, मिळविली माती वैष्णवांची. जयाने आणि त्यासाठी मिळविली मांदी वैष्णवांची. जात धर्म पंथ हा भेद मनामध्ये न ठेवता या संतांनी
म्हणून सगळ्यांकडे पाहायला शिकवलं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदाभेद अंतःकरणामध्ये ठेवणं ही अमंगलता आहे. आणि हे काम संतांनी केलं. जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा याच विचारधारेनं केलेल्या कामाचं समाधान ते म्हणतात, मागे बहुता जन्मी हेच करिता आलो आम्ही, भवताप श्रमी दुःखी पिढीले निववू त्या. अनेकांना दुःखमय जीवनात सुखाचा मंत्र दिला, सद्विचार दिला, संस्कार दिला. आणि या सगळ्या पुण्यकर्माचा प्रभाव भगवन नामस्मरण, भगवत दर्शन, ध्यान, चिंतन, व्यक्तिगत साधनाही महाराजांच्या जीवनात घडतच होती. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत, अशा रीतीनं. आणि मग महाराज म्हणतात, अनेक जन्मामध्ये हे आमचं संचित आहे. 3 प्रकारचं कर्म आहे: क्रियमान कर्म, प्रारब्ध कर्म आणि संचित कर्म. क्रियमान म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये आपण जे कर्म करतो. कर्म म्हणजे काम, आपण करत असलेली सगळी जीवनातील ही खटपट, हे कर्म आहे. पण आता आपण या घडीला जे करतो आहोत त्याला क्रियमान कर्म म्हणावं. म्हणून आता आपण कीर्तन मंडपामध्ये आहोत. मातोश्री शांताताईंना ही श्रद्धांजली वाहतोय. एका कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी एक मानवतेच्या आपुलकीच्या दृष्टीनं आपण आहोत. हे सध्याचं आपलं कर्म आहे. म्हणजे एक आदर्श काम आपल्या हातून सद्यस्थितीमध्ये दुःखामध्ये सहभागी होणं, सांत्वन करणं ही मोठी गोष्ट आहे. ही आपल्याच देशामध्ये, आपल्या संस्कृतीतच घडू शकतं. अनेक देशांमध्ये हल्ली प्रगत देश म्हणतो आपण, अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, युरोप, पण तिथे कोणी कोणाचे अश्रू पुसायलाही येत नाही. वेळ नाही लोकांना, वेळ नाही. किंबहुना स्वतःची अपत्य स्वतःच्या जन्मदात्यांच्या अंत्यविधीला हजर राहत नाही. ते म्हणतात, नाही आमच्याकडे हे चालतं, आमच्याकडे तसं काही नाही, वेळ नसेल तर ते म्हणतात करून घ्या. अशा पद्धतीची भावना. मला वाटतं 2 प्रकारचं जीवन असतं. एक आहे आपलं बाह्य जीवन, शरीर आणि त्या संबंधानं, आणि दुसरं आहे आपलं एक आंतरिक जीवन, हृदयस्थ काही भावना असतात. शरीराला काही घटक कमी पडले तर आजारी पडलो असं डॉक्टर सांगत असतात. तुम्हाला अमुक घटक, प्रोटीन्स कमी पडले, अमुक विटॅमिन्स कमी पडले, अमुक पेशी कमी झाल्या, डॉक्टर म्हणतात तुम्ही आजारी आहात, तुम्हाला उपचार घेण्याची आवश्यकता. मला वाटतं आपल्या अंतःकरणामध्ये काही भावना गरजेच्या आहे. कुटुंबाविषयीचं वात्सल्य, वडीलधाऱ्याविषयीचा आदर, गोरगरिबांविषयीची सेवा भावना, ईश्वराविषयी, संतांविषयी अंतःकरणातला श्रद्धाभाव, या सगळ्या भावना असेल तर ते परिपूर्ण आहे. आणि या भावनांमध्ये कुठे अभाव असेल तर ते अपूर्ण आहे. म्हणून काही माणसांना शेवटपर्यंत पत्ता लागत नाही की आपण का दुःखी होतो, आपल्यात काय कमी होतं. आणि ते म्हणतात, आमच्याकडे सगळं आहे. पण मला वाटतं, मी सकाळच्या एका प्रवचनात म्हणालो, श्रीमंत असूनही आपण ईश्वरनिष्ठ असावं, आणि गरीब असलो तरी आपण ईश्वरनिष्ठ असावं. हे भाग्याचं लक्षण आहे, भाग्याचं लक्षण आहे. देव भाग्य येती घरा, संपत्ती त्या सकळा. भाग्यवंत म्हणोतया, शरण गेले पंढरी राया. हे भाग्य आपल्याला प्राप्त करण्यासाठीच हे जीवन आहे. पण कधी कधी अनेक गोष्टी असू नये. म्हणजे राजा धृतराष्ट्राचं उदाहरण महाभारतामध्ये आहे. एक दिवस मध्यरात्री राजा धृतराष्ट्र उठून बसलाय, झोप येत नाही, आणि मग शेवटी आपला मंत्री असलेला विदुर त्याला बोलावला. मध्यरात्री राजांकडून बोलावणं आलं म्हटल्यावर विदुरजी सुद्धा खूप घाईनं तातडीनं गेले. काहीतरी अडीअडचण असावी. इतक्या अवेळी फोन आला, अवेळी कोणाचा निरोप आला. पण थोडंसं विचार करतो ना. आणि म्हणून विदुरजी गेले. धृतराष्ट्र बसलेले होते. विदुरजी म्हणाले, महाराज का बोलावलं? धृतराष्ट्र म्हणतात, विदुरजी मला का कुणास ठाऊक पण कशात रस वाटत नाही. सगळं असं दुःखमय, शून्य असं वाटतंय. निराश आहे मी, निराश. आणि त्या निराशेपोटी सगळी अवस्था आहे. आज जगामध्ये हा एक महत्वाचा रोग आहे, महत्वाची समस्या आहे, निराशा. मोठं शिक्षण घेतलेली अनेक माणसं निराश आहे. मोठमोठ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त करून निराश आहे. त्याचं कारण आहे, बाह्य गोष्टी मिळाल्यात, पण जे हृदयाला आपल्याला पोषण मिळायला पाहिजे, विचारांचं, संस्काराचं, भावनेचं, ते मिळत नाही.
मला वाटतं कुटुंबाला जर तुम्ही वेळ दिला नाही तर तो गॅप पडत जाईल हृदयातल्या भावनेचा. तुम्ही ईश्वराच्या सेवेमध्ये वेळ दिला नाही तर त्या ज्या भावना इथे आहेत त्याची परिपूर्ती होणार नाही. तुम्ही काही सेवा कार्यात वेळ दिला नाही, तुम्ही थोडंसं 2 शब्द हलकं फुलकं तुमच्या मित्र परिवारात बोलण्यासाठी थांबलाच नाहीत. काही माणसांना सतत असं वाटतं की आपण मरेपर्यंत गंभीर राहिलो म्हणजे लोक आपल्याला खूप शहाणं समजतात, त्यामुळे ते मोकळेपणानं बोलत नाही, हसत नाही. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे काही माणसं कधीच हसत नाही. एक माणूस असा होता तो कधी रडकाच, म्हणजे त्याला फोटोग्राफर जरी म्हणाला स्माइल प्लीज तो असा करून घ्यायचा, आणखी म्हणजे असा आणखी रडलेला चेहरा करायचा. काय करावं. एकदा एक त्याचा मित्र मुस्लिम भाई तो त्याला भेटला. क्या चल रहा है. कुछ नहीं. ठीक है. ठीक है क्या अच्छा है. नहीं नहीं ठीक है. काही अच्छा म्हणतच नाही. ठीक है. त्या मुस्लिम भाईने त्याला विचारलं. मग त्या मुस्लिम भाईने विचारलं लेकिन आप रोते क्यों हैं. त्यानं सांगितलं मैं रोता नहीं हूं, मेरी सूरत ही ऐसी है. आपण कसे सुखी होणार सांगा. आपल्याला काय बाह्य गोष्टी मिळाल्या म्हणजे सुखी होऊ. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो भाग्यवान आहेत ती माणसं आणि ती कुटुंब ज्यांच्या घरामध्ये समाज सेवा, ईश्वर सेवा, प्राणी मात्राची सेवा, या सेवा भावना सोबत घेऊन जे जीवन जगतायत. मग वस्तूंचा प्रभाव असला काय आणि अभाव असला काय, सुख आपल्याला सोडून जाणार नाही. सुख आपल्या मागे पळत येईल. या या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी आरिधी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती असे भाविक वैष्णव भाग्यवान आहेत. सुख मागावं लागत नाही. मागे एक टेलिव्हिजनवर मालिका होती म्हणे, त्याचं नाव होतं या सुखांनो या. आता जीवनात सगळे काम उलटेच करायचे आणि मग म्हणायचं या सुखांनो या. कसं काय सुख येईल. वडीलधाऱ्याची सेवा केली नाही, ईश्वराची आठवण केली नाही, सन्मार्गानं जीवन व्यतीत केलं नाही, व्यवहारातली नीती पाळली नाही आणि अंतकरणातली भक्ती सांभाळली नाही आणि मग म्हणायचं या सुखांनो या. वेलकम. कुठून येणार. आणि म्हणून मायबाप हो, आपल्या वाडवडिलांनी जो जीवन मंत्र आपल्याला दिलाय, सुखाला ये म्हणावं लागत नाही. जसं योग्य वेळी जमिनीत ओल आहे आणि चांगलं बियाणं पेरलं त्याला उग असं म्हणावं लागत नाही. ते उगतं, फक्त ती वेळ सांभाळावी लागते, मग त्याला काही म्हणावं लागत नाही. तसं सुख मागण्याची वेळ आपण का आणतो त्याचं कारण आहे की आपण कुठेतरी ती वेळ सेवेची चुकवतो. आणि म्हणून आज मला विकास महाराजांना पण धन्यवाद द्यायचे. भले आई साहेब त्यांच्या लवकर गेल्या, पण या सगळ्या बंधू भगिनी कुटुंबानी खूप सेवा त्यांची केली. वेळ सांभाळली. आणि एका बाजूला आई गेल्याचं दुःख असलं तरी त्यांची सेवा आपण करू शकलो, त्यांचे आशीर्वाद घेऊ शकलो. त्यांनी अनेक वेळा कळकळीनं विकास महाराजांना म्हणलं असेल की भाऊ तुम्ही माझ्यासाठी खूप केलं, खूप करताय, हे नक्की त्या बोलल्या असतील. आणि ते जे उद्गार आहेत ते खरे आशीर्वाद असतात. ते खरे आशीर्वाद असतात. विठाला विठाला कुंडली वरदा हरी कल्याण इच्छिती सदा चांचे, कल्याण इच्छिती सदा चांचे, तुका म्हणे
आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा सदा त्यांचे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा आपल्या संचिताकडे वळून पाहतात, क्रियमान कर्म त्यांनी चांगलं त्यांचं घडत होतं. क्रियमान कर्म म्हणजे वर्तमानात जे आपण करतो, संचित कर्म म्हणजे जे केलेलं आहे ते आपल्या नावावर जमा होत जात, आणि प्रारब्ध कर्म आहे म्हणजे पूर्वी जे केलंय ते भोगण्यासाठी प्राप्त होत असत. तुकोबाराय म्हणले, माझ्या संचितामध्ये पूर्व आयुष्यामध्ये किंवा पूर्वजन्मांमध्ये मी काही ना काही पुण्य केलं, सत्कर्म केली, सत्संगती केली, आणि त्याचा परिणाम म्हणून जीवनामध्ये सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. अशी अवस्था आनंद कोंदला मागे पुढे, ही अवस्था मला प्राप्त झाली. कशामुळे? राहिली से प्रीत तुझे नामी. महाराज ठेविली से प्रीत असं म्हणत नाही. मला वाटतं एखाद्या गोष्टीवर प्रेम ठेवणं आणि त्या एखाद्या गोष्टीमध्ये प्रेम राहणं याच्यात फरक आहे. तुम्ही उपवास करता, पण तो उपवास ध्यानात ठेवणं वेगळं आणि ध्यानात राहणं वेगळं, दोन गोष्टी आहे. उपवास ध्यानात कुणाच्या राहतो? ज्यांना मनापासून उपवास करायचा त्यांचा उपवास मोडत नाही, कारण त्यांच्या ध्यानात असतो की चतुर्थी आहे, सोमवार आहे, एकादशी आहे, गुरुवार आहे, जे काही शनिवार आहे, ध्यानात ठेवावंच लागत नाही. बरोबर. अहो कैक आमचे वारकरी म्हातारी माणसं, बरं मी ऐकलेलं आहे की ऍडमिट जर केलं तिथे कॅलेंडर नसतं, काही नसतं दवाखान्यात, पण ते बरोबर ते सोबत जे कोणी मुलं मुली सुना असतील त्यांना विचारतात, बाबा आज एकादशी का रे? बरोबर त्यांच्या ते ध्यानात असतं. आपण अमक्या दिवशी आलो होतो, आता इतके दिवस झाले, आणि ते म्हणतात, हे पहा डॉक्टर काही म्हणले तरी एकादशीला मला काही भाकरी बिकरी देऊ नको रे बाबा, मी आयुष्यभर एकादशी केल्या. याचा अर्थ प्रेम राहणं म्हणावं, हे स्वाभाविक प्रेम तिथे राहणं. आणि प्रेम ठेवणं म्हणजे ज्यांनी बळच उपवास धरले असतात ना, त्यांना ध्यानात ठेवावे लागतात. त्याच्या पुढची गोष्ट, त्यांच्या ध्यानात आणून द्यावे लागतात. आणि म्हणून घरात कुणातरी, आमच्या माता भगिनींना, कुणातरी वडीलधाऱ्यांना सांगावं लागतं, अरे आज एकादशी बर का, आणि मग हातातलं बिस्किट खाली ठेवतो. बरं झालं सांगितलं, बरं झालं सांगितलं, मोडलाच होता म्हणे. आता काहींचा अगोदरच बिस्किट खाऊन झालं असलं तर ते म्हणतात, जाऊ द्या आता येव मोडला आणि तेव्हा मोडला. मग दिवसभर भजे खाय, भेळ खाय, मिसळ खाय, काय. मी म्हणतो एक बिस्किट खाल्लं, थांबून घ्या ना तिथे, काय हरकत नाही ना. पण हा उपवास करायचाच नसतो मनातून, म्हणून हे घडतं. म्हणून राहिली से प्रीत, नामस्मरण सुद्धा मोले घातले रडाया नाही असू आणि माया. ज्याला मोलानं सांगितले, पा 2 तास आमच्याकडे हे एवढं मोलानं भजन करा, आम्हाला काय भजनाला वेळ नाही, आम्हाला ऐकायला सुद्धा वेळ नाही, तुमचं तुम्हीच म्हणा. असे काही लोक भेटतात. मग आता तुमचं तुम्हीच म्हणा म्हणल्यावर आता ते एकतर त्यांना सांगितलंय बळजबरीच करायला, दुसरी गोष्ट तिथं ऐकायलाय कोण नाही, त्यांना पाहायलाय कोण नाही, त्यांचं आपलं आळस लेवानी चालू असतं. पखवाजा एक एक आवर्तन थाप सुद्धा टाकत नाहीत. त्यानंतर म्हणा तुम्ही म्हणा, इतका आळसलेला राहत होतो. एखादं कडवं वाजवीतच नाही तो, मध्येच कणिकच लावी, इकूनच पाहिजे तिकूनच पाहिजे. आता आम्हाला सगळ्या खोडी माहित असतात. वहिनी साहेब, आज हा परिवार आमचा जमलाय सगळा, म्हणून हे थोड्या अंतरंगातल्या गोष्टी काही. टाळावाला टाळच वाजवणार नाही, म्हणणारा एखादा चरण विसरून जातो, दुसरा जर म्हणला तो इथं तरी कोण ऐकायला घे म्हणून पुढे काय हुकलं तर हुकलं, त्याला कोण पाहत. असं ते भजन चाललेलं असतं की मला असं वाटतं, देवालाही वाटत असेल बाबा एकदाच ज्ञानदेव तुकाराम करा रे, आता मला सहन होत नाही असं देव म्हणत असेल. भजन देवो गणवानी नरका जाने चुकेना, नरका जाने चुकेना, नरका जाने चुकेना. भजन देवो गणवानी नरका जाने चुकेना, नरका जाने चुकेना. भजन देवो गणवानी नरका जाने चुकेना.
ज्या गोष्टीमध्ये प्रेम नाहीये ती कृती म्हणजे उगीच व्यर्थ ठरते. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ असं स्पष्टपणे ज्ञानोबा आम्हाला सांगून जातात. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये भगवन नामस्मरण करतो, पण ते आवडीनं करतोय का, ते अत्यंत श्रद्धेनं घडतंय का, आणि मग जर घडत असेल तर पूर्वीचं पुण्य आहे. अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया मज दे दयाची संगती, मज दे दयाची संगती, संगती मज दे दयाची. हे मग मी कमलापती तुझ बाणी कंटाळा, मग मी कमलापती तुझ बाणाने कंटाळा. मग मी कमलापती तुझ बाणी कंटाळा. पडून राहील तळे ठाई, पडून राहील तळे ठाई, पडून राहील तळे ठाई, पडून राहील तळे अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगत. देवा तुझं प्रेम ज्याच्या मनामध्ये असेल, कारण मला वाटतं 2-3 गोष्टी आहे. नामस्मरण, भजन, भक्ती विधी म्हणून करणारे काही लोक आहे. विधी म्हणजे चालत आलं म्हणून करायचंय. काही भय म्हणून करणारे लोक आहे. आमच्याकडे शनी महाराजाला लोक येतात, पण बहुधा 7:30 लागल्यावर तो नंतर येतात. 7:30च्या मला असं वाटतं शनी महाराज सुद्धा देवच आहे. जसं पांडुरंग आहेत, हनुमानजी आहे, राम आहे, श्रीकृष्ण आहे, दत्त भगवान आहे, तसे तेही देव आहे. मग इतरही वेळेला आपण वाकडी वाट करावी, जरूर त्यांचं दर्शन घ्यावं. काय त्यांना वाईट वाटेल? काही शाप देतील आपल्याला? 7:30 नसताना गेल्यावर काही शाप देतील आपल्याला? आनंदच होईल ना. मुद्दा तोच आहे पुन्हा, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय. म्हणजे आपण भयभक्ती करतो. भयभक्ती देवाला आवडत नाही, वैधी भक्ती देवाला आवडत नाही. तर यस्य नैसर्गिकी रती ही जी निसर्गतः अत्यंत प्रेमानं केली जाते, कृत्रिम भक्ती आवडत नाही. श्रीमद भागवतातला शब्द आहे यस्य नैसर्गिकी रती. कोणाच्या बाबतीत आलाय? भक्त प्रल्हादाच्या बाबतीत हा शब्द आला भागवतामध्ये. भक्त प्रल्हाद भगवान परमात्म्याकडून काही मागण्यासाठी करत नाही, काही सांगण्यासाठी करत नाही, कसलं त्याला भयही वाटत नाही. आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इहलोकी परलोक, आले सकळी कवैकुंठ. अशा स्थितीवर अत्यंत अल्प वयात पण या महान स्थितीवर पोहोचलेला भक्त म्हणजे प्रल्हाद आहे. मग का भजन करतो? त्याला आवडतंय. आवडे हे रूप गोजिरे सगुण. महाराज जसं म्हणतात, देवा तुझं दर्शन आवडतं, गुण गाईनं आवडी ह्याची माझी, तुझे गुणानुवाद गाणं आवडतंय. आणि त्या आवडीनं केलेली भक्ती म्हणून राहिलीसे प्रीत तुझे नामी ठेविलीसे नाही. देवा आम्ही बळजबरी काहीतरी ओढून ताणून भक्ती करत नाही. अत्यंत वाडवडिलापासून संस्कार चालत आलाय आणि आमच्याही मनामध्ये आज श्रद्धा आहे. त्यामुळे धन्य मी मानिना पुले. पूर्वीचं पुण्य आहे हे मला वाटतंय. मला असं वाटतं या मातोश्री शांताबाई लवकर गेल्या, परंतु पूर्वीचं पुण्य अनेक काही काळाचं त्यांचं असेल. त्या अल्प आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी केलेला देव धर्म परमार्थ पुण्यकर्म सत्कर्म हे मार्गदर्शन घ्यावे अशा स्वरूपाचे होते. त्यांनी श्रद्धेनं केलं. जे जे केलं त्यांच्या कृतीतून ती श्रद्धा तुम्हा आम्हाला जाणवत होती. मग त्यांनी स्वागतही करायचं, देवाची पूजाही करायची, व्रत उपवास करायचा, पण ते त्यांनी श्रद्धेनं केलं. मग जो कोणी श्रद्धेनं देव ईश्वर सेवा करतो, मागचं संचित तर धन्य आहे, पण पुढच्या मृत्यूचा जे काही भय आणि इतर जे काही संकट आहे त्याचंही आता भय संपलेलं आहे. अभंगाचं दुसरं चरण. धन्य झालो आता याची चौदे नाही, धन्य झालो आता याची चौदे नाही. धन्य झालो आता याची
झालो आता यासी संदेह नाही, न पडे आबाही काळा हाती. महाराज म्हणतात आता मी निश्चितपणे काळा मरणा हाती सुटली काया अशा अवस्थेला येऊन पोहोचलेलो आहे. आणि आता काय करायचंय जीवनामध्ये, तर ज्यांच्या संगतीमध्ये आनंद मिळतो, सकारात्मक ऊर्जा वाढत जाते. एक ध्यानात घ्या मायबाप हो, छत्रपती शिवाजी महाराज यांना शौर्य आणि अनेक असे गुण हे समाजातल्या अनेक शूरवीरांकडून मिळाले. पण महाराजांना जो जीवन जगण्याचा संस्कार मिळाला तो मातोश्री जिजाबाई आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याकडून. मला वाटतं कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आपल्या लेकीप्रमाणे बोळवण करून ते पाठवू शकले, कारण ते फक्त राजे नव्हते, ते तुकाराम महाराजांचे शिष्य होते. म्हणून हे घडलं, म्हणून घडलं, अन्यथा ते घडलं नसतं. आणि म्हणून जीवनामध्ये सामर्थ्य हे व्यवहारातून मिळेल, पण संस्कार हे अध्यात्मातून मिळतील. आणि प्रत्येक कुटुंबाला आध्यात्मिक संस्कारांची गरज आहे. प्रत्येक वयोगटाला आध्यात्मिक संस्कारांची गरज आहे. आजच्या येणाऱ्या तरुण पिढीनं आपल्या वाडवडिलांचा अध्यात्माचा वारसा श्रद्धेनं पुढे चालवणं ही आपली नितांत गरज आहे. कारण त्यातूनच सकारात्मक ऊर्जा मिळत राहील, सद्विचार मिळत राहतील आणि आपल्याला जीवन जगण्याला एक मोठी प्रेरणा त्यातून मिळेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये नेहमी संतांच्या संगतीत ब्रह्मरसाचं सेवन करू. अभंगाचं तिसरं चरण. ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती. ब्रह्मरस करू भोजन
भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळ धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे आबाही काळा हाती. जगद्गुरु तुकाराम महाराज. चला चला लवकर वेळ जातो, वेळ नाही घेतला. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगद्वारा बोलत असताना आम्ही जीवनामध्ये धन्य आहोत म्हणाले. देवा तुझं नामस्मरण घडतंय, पण आम्ही ते कसोशीनं करण्याचा प्रयत्न करू. हा संकल्प इथे ब्रह्मरस करू भोजन पंगती, या ब्रह्मरसाचं भोजन. पण हे ज्या पंगतीत संगत जशी असेल तशीच पंगत मिळते बरं. भलत्या संगतीत भलती पंगत मिळणार नाही. संगत त्याला तेव्हा संताचे संगती सर्व काळ. ब्रह्मरसाचं भोजन हे संतांच्याच पंगतीत आणि संगतीत मिळू शकेल, ते संसाराच्या पंक्तीत मिळणार नाही. संसाराच्या पंगतीमध्ये रडकथा आहे आणि संतांच्या संगतीमध्ये हरिकथा आहे. विठाला संसार करायचा नाही तुम्ही म्हणाल, असं नाहीये. आपले संत कुठे, आपले शास्त्र कुठे म्हणत नाही संसार करू नका. पण त्या संसार रूपी जबाबदारी पार पाडण्यासाठीची ऊर्जा अध्यात्मातून आपल्याला मिळते. आणि म्हणूनच आपण घरोघरी देवधर्म करणं, ग्रंथ वाचणं, पूजार्चा करणं, पुण्यपरोपकार करणं हे बहुसंख्य कुटुंबाने आजही सांभाळलेलं आहे. आणि ते सांभाळलंच पाहिजे, कारण त्यातूनच आपल्याला या दुःखावर मात करण्यासाठीची पुण्य सामग्री प्राप्त होते. म्हणून संतांचे संगती सर्व काळ. आणि हा प्रसाद हरिभक्तीचा ब्रह्मरसाचा घेत असताना महाराज म्हणतात तिथे तृप्तीचा अनुभव येत नाही, ते पुन्हा पुन्हा घ्यावंसच वाटतं. अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे पोटा घालीची नदाय, तू का म्हणे पोटा घालीची नदाय, तू का म्हणे पोटा घालीची नदाय, तू का म्हणे पोटा
कार्यक्रम विकास महाराजांच्या नियोजनानुसार सूचनेनुसार होईल. आपण कोणी उठू नये अशी आपल्याला विनंती करतो. मातोश्री वैकुंठवासी सौभाग्यवती शांताताई संजय पाटील यादव यांना आपल्यातून जाऊन वर्ष पूर्ण झालंय. त्यांना भगवत चरणी स्थान प्राप्त व्हावं आणि त्यांचे आशीर्वाद मुलं मुली सुना नातवंड सगळ्यांच्या पाठीशी असावेत एवढीच प्रार्थना भगवत चरणी करतो. या कुटुंबाची पुढील वाटचाल सुद्धा भक्तिमय सुखमय आनंदमय उत्कर्षमय व्हावी अशी प्रार्थना करतो. या कुटुंबातील श्री संजयराव यादव विकास महाराज यादव आणि सर्व परिवाराला मुली मुलं सुना आणि सगळ्यांनाच या दुःखातून सावरण्याची शक्ती परमात्म्यानं द्यावी अशी प्रार्थना. माझे सर्व गुरुबंधू आदरणीय महाराज मंडळी भजनी मंडळ गुणीजन सगळे बाल वारकरी आमचे संतोष महाराजांचे अतिशय गोड साथ संगत सगळ्यांनी दिली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो. आज या सगळ्या धावपळीच्या कालावधीमध्ये सुद्धा आदरणीय जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि खडकेवाके गावावर तुम्हामा सर्वांवर ज्यांचं नेहमीच लक्ष आहे आणि वेगवेगळ्या अडीअडचणीमध्ये उभ्या राहतात अशा सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील या आवर्जून उपस्थित राहिल्या. खरं तर उद्या महाराष्ट्रामध्ये मतदानाचा एक महापर्व काळ आहे आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी मी इतकीच विनंती या व्यासपीठावरून आपल्याला करील की जास्तीत जास्त मतदान आपण केलं पाहिजे. दिवसेंदिवस मतदानाची टक्केवारी कमी होत चालली आणि ही उदासीनता लोकशाहीला मारक आहे. म्हणून जास्त प्रत्येक कुटुंबाने बाहेर पडून अधिकाधिक मतदान करणं सत्सद विवेक बुद्धीनं, कारण एक मत देशाचं राज्याचं जिल्हा तालुका या सर्व जनमानसाचं भवितव्य ठरवत असतं आणि म्हणून सत्सद विवेक बुद्धीनं अतिशय चांगल्या भरघोस पद्धतीनं मतदान करून लोकशाहीचा हा उत्सव आपण साजरा करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. राम विठ्ठल जय मातोश्री शांताताई यांच्या स्मरणार्थ आमच्या विकास महाराजांनी या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र ग्रंथ आमच्या सगळ्या टाळकरी वारकरी महाराज मंडळींना भेट दिला. कारण माऊलींचा समाधी सोहळा जवळ आलाय आणि माऊलींच्या समाधी सोहळ्याच्याच वेळेला या घरातल्या माऊलीचं सुद्धा पुण्यस्मरण आलंय आणि तो योग अनुलक्षून
त्याने हा जो उपक्रम केला त्यालाही मी धन्यवाद देतो. सी व्हावी उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. आज या ठिकाणी आपण सर्व आमच्या मातोश्री खऱ्या अर्थानं आज काही दिवस तिच्या जवळ बसायचं होतं. तिच्या तोंडून काही गोडवे ऐकायचे होते आणि आज त्या काळामध्ये लेकाचं कौतुक तिला पाहायचं होतं. आणि आजच्या या त्या काळामध्ये भगवान परमात्म्यानं आमची सर्वांची माऊली आपल्याजवळ बोलवली. आईबद्दल काय बोलावं. खरं तर एक दिवसही कमी पडतो. एक वर्षभर जरी बोलत राहिलं तरी आईविषयी कमीच पडतं. परंतु जसं ज्याचा हात तुटला त्याला हाताची किंमत कळते, ज्याचा पाय गेला त्याला पायाची किंमत कळते, आणि आज ज्याची माय गेली ना त्याला मायेची किंमत कळते. या अनुषंगानं आमच्यावरती सर्वांवरती प्रेम करणारा हा सर्व परिवार, अर्थात प्रथमतः सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारी महाराज मंडळी, सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. परमपूजनीय महाराजांच्याही चरणावरती साष्टांग दंडवत या ठिकाणी प्रस्थापित करतो. उपस्थित असणारे माझे गुरुवर्य गोरखनाथ महाराज काळे बाबांनाही साष्टांग प्रणिपात करतो. सर्वांच्या चरणावरती वार या ठिकाणी अभिवादन करतो. प्रथमतः या ठिकाणी मी सर्वांचे धन्यवाद मानणारच आहे, परंतु प्रथमतः या ठिकाणी वेळोवेळी आमच्या परिवाराचं सांत्वन करणाऱ्या विखे परिवाराचं एक मातृत्व, ज्या मातेलाच खऱ्या अर्थानं कळतं की मातृत्व काय असतं, ते आमच्या ताई आदरणीय सौभाग्यवती शालिनीताई या ठिकाणी उपस्थित झाल्या. आणि त्यांना विनंती मी या ठिकाणी करतो की ताईंनी या ठिकाणी श्रद्धांजलीपर 2 शब्द या ठिकाणी बोलावं. त्यानंतर बरीचशी मान्यवर बोलणारच आहे. सर्वांना विनंती असेल की खऱ्या अर्थानं ज्या वेळेला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल होईल त्याच वेळेला, कारण वेळ पुष्कळचा झालेला नाही अजून, म्हणून सर्वांनी ज्या वेळेला सांगितलं जाईल त्याच वेळेला उठायचं आहे. वैकुंठवासी सौ शांताताई संजय यादव यांच्या प्रथम वर्षाच्या निमित्ताने ज्यांच्या मधुरवाणीने आपण हे कीर्तनरूपी सेवा श्रवण केली, अशा हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज, व्यासपीठातील सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सर्व आमचे टाळकरी, उपस्थित असलेले सर्व नातेवाईक, बंधू भगिनींनो, खरं तर शांतामावशींच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर नेहमीच हसतमुख असणारं हे वारकरी संप्रदायातले व्यक्तिमत्व जे काय आज आपल्यातून निघून गेलेलं आहे, आणि महाराजांनी मुलींनी जे काही सेवा त्यांची केलेली आहे, शेवटी प्रयत्न करणं आपल्या हातात असतं, परंतु शेवटी नशिबामध्ये जे काही लिहिलेलं असतं ते सर्वांचं घडत असतं. त्यांनी मावशींसाठी असे भरपूर असे प्रयत्न केले. हे करत असताना त्यांनी जी काही संस्काराची शिदोरी या परिवाराला दिलेली आहे, महाराजांना सुद्धा चांगल्या पद्धतीने घडवून हे संतांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देण्यासाठी जे काही शिक्षण त्यांना दिलेलं आहे, हे सुद्धा आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. कारण स्वतःचे विचार तर माणूस स्वतःजवळ ठेवतं, परंतु हे संतांनी दिलेले विचार कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी जे काही मनाची तयारी करून आपले हे मुलं घडवलेले आहेत, हे फार आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण मनुष्य जीवनामध्ये कितीही मोठं जा, कोणत्याही उच्च पदावर जरी गेला, तुम्ही पंतप्रधान व्हा, डॉक्टर व्हा, न्यायाधीश व्हा, परंतु आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हे संतांचे विचारच तारणार आहे. आणि असा युवा हरिभक्तपरायण विकास महाराज त्यांनी आपल्याला तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे त्या जरी आज आपल्यातून गेलेल्या असल्या तरी त्यांनी जी संस्कृतीची शिदोरी देऊन आपल्या ग्रामीण भागामध्ये विकास महाराजांसारखा एक मुलगा आपल्या भागामध्ये दिलेला आहे. निश्चितच मला त्याचा आनंद होतो, आणि त्यांना जी सेवा करण्याची संधी निश्चितच आईची मिळालेली आहे. शेवटी आई ती आईच असते.
आपण जरी सोन्याचा घास त्या मुलांना मुलींना दिला तरी आईचं प्रेम आपण देऊ शकत नाही. परंतु त्यांनी केलेले जे संस्कार आहे ते संस्काराची शिदोरी घेऊनच इथून पुढच्या काळामध्ये या परिवाराला आपल्याला सुद्धा जायचं आहे. म्हणून ते गेल्याने त्या परिवाराला आपल्या सर्व समाजाला जे काही दुःख झालेलं आहे हे दुःख भरून काढण्याची खरं आपण ते भरून काढू शकत नाही, परंतु त्यांनी दिलेले जे मार्गदर्शन आहे तेच आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी विखे पाटील परिवाराच्या वतीने, शिर्डी मतदारसंघाच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरांजली व्यक्त करते व माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. या ठिकाणी परिवारातर्फे छोटासा सन्मान होतो आहे. या ठिकाणी दोनही ताई उपस्थित झाल्यात विखे परिवाराच्या. दोन्ही ताईंना विनंती आहे की आमच्या दोघी भगिनी त्या ठिकाणी तुमचा सन्मान या ठिकाणी करत आहात. ताईंनाही विनंती आहे, खाली बसलेल्या ताई विखे परिवाराच्या. सुवर्णाताई. धन्य मी मानिना आपुले संचित राहिली प्रीत तुझ्या नामे. परमादरणीय परमस्नेही बाबांनी ह्या अभंगावर सुंदर चिंतन मांडलं. आपल्याला खूप गोड ब्रह्मरसात न्हावून काढलं. मनुष्य किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला. समर्थ म्हणतात, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. मना सज्जना हेच क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे. परी अंतरी सज्जनानी ववावे. वैकुंठवाशी माझ्या शिष्या सौभाग्यवती शांताबाई संजय पाटील जाधव यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण सर्वजण इथं आलो. शांताताईंनी काय दिलं, खडके गावाला काय दिलं आणि राहते तालुक्याला काय दिलं. शांताताईंनी 2011 साली विकास महाराजासारखा बाल कीर्तनकार दिला राहता तालुक्याला. अजून काय दिलं. शांताताईंनी 2015 साली राहता तालुक्यामध्ये पहिला युवा कीर्तनकार दिला विकास महाराजाच्या रूपाने. मरावे परी कीर्ती रूपे वरावी. अशी ही माऊली ती आपल्यातून निघून 1 वर्ष झाली आणि त्यांनी केलेला धर्म, त्यांनी केलेला परमार्थ, त्यांनी केलेला परोपकार निश्चित परलोकात त्यांना कामा येईल. म्हणून तुकोबाराय म्हणत्या, जिका भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव. मानी भताराची बोली जगी धन्य ती माऊली. तिचे होता दर्शन पोटभरी मिळे अन्न. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. अशी ही माऊली. 90% माता माऊल्या जनसेवामध्ये सवशीन जाण्याचा योगच येत नाही. सीतामाई भगवान प्रभू रामचंद्राच्या आधी निजधामाला गेले होते. तो योग ह्या माऊलीने साधवलेला आहे. म्हणून बरेच वक्ते बोलायचे, आता मी थांबून घेतो. पण अयोध्येला जे राम जन्मभूमी मंदिर उभं राहिलं भगवान प्रभू रामचंद्राचं, त्याचे कोषाध्यक्ष परमपूजनीय गोविंदगिरी महाराजांचा आदेश आलेला आहे. त्या आदेशाचं पालन करावा. त्यांनी सांगितलं, देव देश धर्म याचा रक्षण करणारा धर्मशासक असावा. आणि उद्या लोकशाहीचा उत्सव आहे, सगळ्यांनी 100% मतदान करावा. एवढं सांगतो आणि थांबतो. सगळ्यांना सप्रेम जय. धन्यवाद बाबा. या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आणि माझ्या गुरुस्थानी असलेले परमपूजनीय सर्वच महाराज मंडळींच्या वतीनं परमपूजनीय महेश्वरजी भगिवरे गुरुजी या ठिकाणी आदरणीय श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलतील. त्यानंतर आमचे परमपूजनीय भगवान आबा. आणि जास्त श्रद्धांजली होणार नाही, सर्वांनी थोडाच वेळ फक्त वेळ काढायचा आहे. स्थित सर्व सज्जन बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आमच्या भगिनी शांताताई यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण सर्व आप्तेष्ट सगळे सोयरे खडके परिसरातील सर्व बंधू आणि भगिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित आहात. प्रथमतः आपल्या सर्वांचा आभार. आत्ताच्या ठिकाणी आपल्या सर्वांचे आदरणीय या जिल्ह्याचं भूषण हरिभक्तपरायण उद्धव महाराज
यांनी आईविषयी आणि या परिवाराविषयी सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. सर्व गुणीजन या ठिकाणी आहेत. भगुरे गुरुजी असतील, रविदास महाराज असतील, संतोष महाराज यांचे सर्व सवंगडी. अतिशय सुंदर असा या ठिकाणी हरिभक्तपरायण आमचे भाचे विकास महाराज यादव यांनी सुंदर असा हा कार्यक्रम आयोजन केला. त्याबद्दलही त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीने, या खडके परिवाराच्या वतीने आणि आमच्या दहेगाव वासियांच्या वतीने, डांगे स्कूलच्या वतीने, डांगे परिवाराच्या वतीने मी आमच्या भगिनींना भावपूर्ण आदरांजली वाहतो. थांबतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. यानंतर मी सर्वांना विनंती करेल, आपण पसायदान या ठिकाणी घेणार आहोत. सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचंय. पायातली चप्पल बूट कृपया करून सर्वांनी काढून ठेवायची आहे. पसायदान झाल्यानंतर याच धर्ममंडपामध्ये आपली भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदानहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरिता चेत जावो. विश्वस्व धर्म सूर्य पावो, जो जे वांछितो ते लाभो प्राणी जात. वर्षी सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मान दियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो दात. चला कल्पतरुचे अरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांची, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु. किंबवना सर्व सुखी, पूर्ण हो नितीने लोकी. भजिजो आदि पुरुखे अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय हो आवेजी, एतमणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईन दान पसावो. येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायण गिरी महाराज की सब संत की